नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र, आभोना, बोरगाव, विसापूर आणि पिंपळा. परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त अशा स्टेटमेंटने आलो आहे. आजचा येण्याचा विषय आहे मिरची पिकाचा. आपण जे मिरची पिकात जे काम करतोय त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत. तर मिरची पिकामध्ये आपण आत्तापर्यंत काय काय केलं किंवा काय काय करायचं आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी आजचा खास व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ कुठली ब्रँडिंग नसून किंवा दुकानाची ब्रँडिंग आहे असं काही नाही. फक्त शेतकऱ्याला सर्व गोष्टी सोयीस्कर व्हा आणि स्वस्तात व्हा याच्यासाठी आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण आलो आहे रवळजीला, शुभम बालेराव यांच्या प्लॉटमध्ये. शुभम बालेरावांचा प्लॉट आहे आज 15 दिवसाचा. मिरची व्हरायटी कोणची आहे? चाकू गौरी. गौरी. गौरीची व्हरायटी आहे त्यांची. आज 15वा दिवस आहे. 15व्या दिवसात आपण त्यांना वेगळं काही नाही दिलं. 2 ड्रेंचिंगा दिल्या आहेत आणि एक स्प्रे गेला आहे. तिसरी ड्रेंचिंग आता जाईल त्यांची. तिसरी ड्रेंचिंग आपण बॅक्टेरियामध्ये जाणार आहोत. मित्रांनो, पाण्याचं नियोजन सर्वात महत्त्वाचं आहे. पाणी नियोजन सर्वात महत्त्वाचं आहे. सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील आणि पाणी नियोजन नसेल मिरचीसारख्या पिकात, तर सर्व नियोजन शून्य आहे. सर्वात महत्त्वाचं पाणी नियोजन. आणि ह्या पिरियडमध्ये मिरचीला पाणी जास्त गेलंच नाही पाहिजे. ह्या अवस्थेत पाणी जास्त गेलं नाही पाहिजे. आता तुम्ही बरीचशी मंडळी म्हणते की बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की कंटिन्यू पाणीमध्ये राहिलं तर डम्पिंग वगैरे होत नाही. आता तुम्ही बघा, लावल्यापासून एखाद्या वेळेस पाणी दिलं असेल का नसेल बी त्यांनी, नाही. अजून ड्रिपच चालू केलेलं नाही. फक्त ड्रेंचिंगवर आहे. प्लॉट खूप छान आहे. फक्त ड्रेंचिंगवर सुद्धा प्लॉट इथपर्यंत आला आहे. आज 15 दिवसाच्या प्लॉटच्या मानाने फुटवे खूप सुंदर आहेत. फुटवे तुम्हाला दाखवू शकतो आपण. आता हे झाड आहे, 15 दिवसाचा प्लॉट आहे फक्त. 15 दिवसाच्या प्लॉटला तुम्ही फुटवे बघू शकता. खूप छान पद्धतीने फुटवे निघालेत. एकच ठिकाणी नाही, प्रत्येक ठिकाणी ते फुटवे तुम्हाला तसे दिसतील. आता इथे सावली आहे तरी सावलीमध्ये सुद्धा चांगले फुटवे निघालेत. बघू शकता तुम्ही, प्रत्येक जागेवर फुटवे छान आहेत. आता आपण सहज त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊ की आपण काय काय केलंय, काय काय नाही भेसळ डोसमध्ये. म्हणजे तुम्हालाही कळलं पाहिजे नेमकं काय गेलंय. आता आपण शुभम भाऊना 2-3 प्रश्न विचारू, त्यांची उत्तरे घेऊ की शुभम भाऊ, याला आपण भेसळ डोसला काय काय टाकले? सुरुवातीला आपण शेणखताचं बेड भरले. त्यात बेसळ डोस म्हणजे दयालचा कॉम्बी डोस, 9-24-24 आणि निंबोळी पेंड वापरलेलं आहे फक्त. फक्त एवढाच भेसळ डोस आहे. भेसळ डोस नंतर तुम्ही ड्रिंचिंग किती दिवशी केली? ड्रिचिंग 4थ्या दिवशी केली त्याला. हां. मित्रांनो, 4थ्या दिवशी ड्रेंचिंग केली आणि त्याच्यानंतर 4थ्या दिवशी आपण ड्रेंचिंग केली त्यांना. त्यांना रिझल्ट खूप, म्हणजे रिझल्ट आता डोळ्याला दिसण्यासारखे रिझल्ट. मागच्या वर्षी बी त्यांचा प्लॉट मी सांभाळला होता आणि मागच्या वर्षी इथंच खाली प्लॉट होता. खूप छान पद्धतीने नियोजन केलं होतं आणि खूप कमी खर्चात खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता. झाडामध्ये हां, जास्त ॲव्हरेज. हां. कमी झाडांमध्ये खूप ॲव्हरेज निघालं होतं त्यांना. आणि त्याच पद्धतीने आपण त्यांचं नियोजन ह्या वर्षी पण करतोय. त्यांना कमी खर्चात, कमी झाडात चांगलं उत्पन्न काढून द्यायचंय. आणि मिरची पिकात खूप काही खर्च करायची गरज आहे असं मला नाही वाटत. त्याच्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की पाण्याचं नियोजन सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आपण काय केलंय, 9-24-24 दयालचा कांबी आणि निंबोळी पेंट खालून दिले, याच्या व्यतिरिक्त काहीच दिलेलं नाही. आणि राहिला विषय स्प्रेमध्ये पण साधा स्प्रे टाकलाय आपण. ॲक्ट्राचा, टॅग्रॉनचा आणि टॅगबॉयचा पहिला स्प्रे टाकला आहे. पहिली ड्रिंचिंग आपण त्यांना समथिंग ट्रायकोड्रामा होतं ना, ट्रायकोड्रामा होतं आणि एक मायक्रोरायझा होतं. नंतरची ड्रिचिंग आपण 1261 केली वाटतं. 1261ची ड्रिचिंग केली आहे. इसाबियान 1261ची ड्रिचिंग केली. आता पुढचा जो फॉर्म्युला आहे तो आपण एक ड्रिंचिंग दिली आहे त्यांना. त्या ड्रिंचिंगबद्दल मी तुम्हाला बायोमध्येच टाकलंच काय काय ड्रिंचिंग केल्या आहेत किंवा अजून काही जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले पण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोस्ट करेल, काही अडचण नाही. मित्रांनो, थंडीत बरेचसे लोक म्हणतात थंडीत मिरची जमल का? जर 15 दिवसाची मिरची या अशा पद्धतीने जमू शकते तर 100% आपल्याला मिरची थंडीमध्ये पण जमणार आहे. आता तर खूप टेम्परेचर लो आहे तरी मिरचीचे झाड खूप फ्रेश आहे. मिरची पिकामध्ये जे काही टेक्नॉलॉजी आहेत, खूप टेक्नॉलॉजी वापरण्याची गरज नाही. बरेचसे सोशल मीडियावर मी बघतोय किंवा फेसबुकला बघतोय. आजचं खरं कारण ते प्लॉट दाखवायचं की मित्रांनो, तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खर्च करतायत.
तुम्ही जर पहिल्याच 15 दिवसात एवढी हायर, मी काही काही लोकांच्या स्टेटमेंट बघितल्या, पहिल्या 15 दिवसात जर एवढी हायर ट्रीटमेंट तुम्ही घेणार असाल किंवा एवढे हायर खतं तुम्ही देणार असाल, तर मला वैयक्तिक असं वाटतं की तुम्ही प्लॉट ह्या मिरचीच्या म्हणजे या पिकावरच तुम्ही संतुष्ट राहून चालणार नाही. हे पीक आलं पाहिजे, पण मग ही जी माती आहे, ही माती पण जगली पाहिजे. तुम्ही मातीचा बी विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या काही गोष्टी तुमच्या पैशाकरता किंवा तुमच्या सबस्क्रायबर वाढवण्यासाठी किंवा तुमचे पेड सर्व्हिसचे आकडे वाढवण्यासाठी जे कार्यक्रम करतायत, ते खूप चुकीचे आहेत. मित्रांनो, तुमच्या धंद्यावर माझी काही बोलण्याचा काही एक अधिकार नाही. काही एक अधिकार नाही. पण माझं एक आहे, माझा शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी मी काही आजपर्यंत प्रयत्न करतोय. त्याच्यावर सर्व पाणी फिरतायत तुम्ही. मित्रांनो, एका एकराला तुम्ही 5-5 आणि 8-8 किलो जर लिक्विड खतं शेतकऱ्याला सजेस्ट करत असाल, तर तुमच्या मनात थोडंसं अंतर्मनात झाकून विचार करा, तुम्ही बरोबर करतायत का? पैसा कमवणं ही दुय्यम गोष्ट आहे, पण नियतीने पैसा कमवा, तुम्हाला आयुष्यभर तो पैसा पुरणार आहे. ज्या शेतकऱ्याला तुम्ही ट्रीट करतायत किंवा ज्या शेतकऱ्याला तुम्ही ट्रीटमेंट देतायत आणि त्या शेतकऱ्याला जर तुम्ही त्याची जी आई आहे, एक घरची आई आणि ही एक आपली शेतकऱ्याची आई आहे, माती. माती वाचली पाहिजे मित्रांनो. माती जर वाचली नाही, तर पुढं जाऊन तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला काय देणार आहेत? फक्त ढेकळं देणार आहेत का? सुपीक माती तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा. मित्रांनो, सर्व काही पैसा नाही. मी आजचा खरंच व्हिडिओवर तुम्हाला आवर्जून सांगेल, मी काहींच्या स्टेटमेंट पाहिल्या, मला लाज वाटते अक्षरशः, की नियतीचा भागच ठेवला नाही लोकांनी. नियतीचा भाग नाही ठेवला, की तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या स्तराला जातायत, काही वापरायला लावताय. काही जे 100% शेतीला घातक आहे, हे सुद्धा तुम्ही वापरताय. तुमच्या थोड्याच्या पैशाकरता किंवा तुमच्या कन्सल्टिंगमधून प्लॉट चांगले दिसाय करता तुम्ही जमिनीचा सपाटा लागू नका, ही मी तुम्हाला विनंती करेन. तुमचा धंदा आहे, तुम्हाला लाख लाभ हो, पण मग माझ्या शेतकऱ्याचं नुकसान करू नका, माझ्या जमिनीचं नुकसान करू नका. का शेतकऱ्याच्या जमीन सुपीक राहिले पाहिजे, हे लक्षात ठेवा. खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत, पण मग त्या हळूहळू मी सांगेल. मित्रांनो, मिरचीसारख्या पिकात काही खूप करायची गरज येत नाही. फक्त मिरचीसारख्या पिकात 40-45 दिवसानंतर तुम्ही अ, याचा भुरी आणि थ्रिप्सचा लक्ष ठेवा आणि पहिल्या स्टेजमध्ये फुटवे कसे चांगले निघतील हे बघा. आणि फुटवे काढायला खूप काही लागतं हे नाही. 100% फुटवे काढायला खूप जादू मंत्र लागतो असं काही नाही. फक्त तुमचं पाण्याचं नियोजन सर्वात महत्त्वाचं आहे. मिरचीचे स्टेप बाय स्टेप या प्लॉटचे आपण तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहोत. बघू पुढं कसं कसं होतंय. वातावरण तर चांगलं आहे. थंडीमध्ये प्रॉब्लेम येतील, जे डोक्यात आहे की थंडीमध्ये खूप काही प्रॉब्लेम येणार आहेत, ते डोक्यातून काढून टाका. 100% थंडीमध्ये मिरचीला आणि टोमॅटोला प्रॉब्लेम येणार नाही. उलट हे वातावरण मिरचीला सुटेबल आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळे काही अडचणी आल्या, माझा नंबर आहेच, आपण नक्कीच बोलू. धन्यवाद.